आदरणीय साहेबांशी जेव्हा चर्चा सुरू होती तेव्हा हे जे बदलणारा चेहरा मोहरा, या संपूर्ण परिसराचा जो बदलणारा चेहरा मोहरा आहे, वाघोली परिसराचा बदलणारा चेहरा मोहरा आहे, हा येणाऱ्या नजीकच्या भविष्य काळात आणखी किती बदलणार आहे याची सुद्धा ही चर्चा सुरू होती. कारण आदरणीय साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आणि त्यांच्या मार्गदर्शनामुळेच मगाशी तुम्ही उल्लेख केला की 3 वेळा हा आपल्याला पहिल्या टर्ममध्ये संसद रत्न पुरस्कार मिळाला, परंतु आत्तापर्यंत आपण ऐकत होतो विरोधी पक्षातला खासदार आहे त्यामुळे निधी मिळणार नाही. आणि असं असताना साकोरे साहेब, आपण पहिल्याच टर्ममध्ये विरोधी पक्षातला खासदार असताना केवळ साहेबांच्या अचूक मार्गदर्शनामुळे नॅशनल हायवेच्या माध्यमातून तब्बल 19,500 कोटी रुपयांचा निधी हा शिरूर लोकसभा मतदारसंघासाठी खेचून आणला आहे. म्हणजे येताना हा जेव्हा आपण हायवेचा विचार करतो, याची निविदा प्रक्रिया सुरू आहे. मला आमच्या विठ्ठलशेठ मणियारांनी हा प्रश्न विचारला की बरेच दिवस होतोय असं ऐकत होतो, तर मी काकांना तेच नम्रपणे सांगितलं की 15 वर्ष मागची शिरूर लोकसभा मतदारसंघ सुद्धा बैलगाडा शर्यत सुरू होते हायवे होतोय एवढंच ऐकत होता. आता कुठेतरी ॲक्च्युली कामाला सुरुवात झालेली आहे. तब्बल 7,500 कोटी रुपयांचा प्रकल्प, हा एलिव्हेटेड कॉरिडॉर, म्हणजे आपला खराडीचा जो फिनिक्स मॉल आहे, त्या खराडीच्या फिनिक्स मॉलपासून तो शिरूरपर्यंत हा तब्बल 7,500 कोटी रुपयांचा ज्या हायवेची निविदा प्रक्रिया सुरू आहे, जी माझ्या माहितीप्रमाणे साधारणतः 20 तारखेला याचं निविदा प्रक्रिया पूर्ण होईल आणि साधारणतः महिन्याभरात पुणे नगर या महामार्गाचं खराडीपासून ते शिरूरपर्यंतच्या एलिव्हेटेड कॉरिडॉरचं काम सुरू होईल. आणि एकाच वेळी 3 निविदा सुरू आहेत. नाशिक फाट्यापासून ते चांडोलीपर्यंतचा हा जवळपास 6,200 कोटी रुपयांचा प्रकल्प आहे. आणि तळेगाव चाकण शिक्रापूरचा हा जवळपास 5,500 कोटी रुपयांचा एलिव्हेटेड कॉरिडॉर आहे. अशा पद्धतीनं हे 3ही एलिव्हेटेड कॉरिडॉर्स क्रिएट करून ज्याला आपण कॉम्प्रिहेन्सिव्ह मोबिलिटी म्हणतो, या कॉम्प्रिहेन्सिव्ह मोबिलिटीवर काम करण्याचा आपला प्रयत्न सुरू आहे. म्हणजे विशेषतः भावडी बकोरी या सगळ्या भागातल्या ग्रामस्थांना याचीही कल्पना आहे की इतके दिवस अशाच एक प्रकल्प होतोय तो म्हणजे पुणे नाशिक सेमी हायस्पीड रेल्वेचा. आणि पुणे नाशिक सेमी हायस्पीड रेल्वेचा प्रकल्प आता कॅबिनेटच्या अंतिम टप्प्यापर्यंत हा येऊन पोचला आहे. आणि या परिसरातल्या ज्या काही या प्रकल्पांना जे बाधित शेतकरी आहे, म्हणजे खरोखर जमिनीला सोन्याचं मोल काय असतं हे या प्रकल्पाच्या संदर्भामध्ये लोकांना बघायला मिळतं. आणि हा सगळा चेहरा मोहरा बदलत असताना सिल्वर ओक सारखं एक हॉटेल या परिसरात होतं, ही खरोखर आनंदाची अभिमानाची गोष्ट आहे. पण आपण हे नाव ठेवत असताना एक फार महत्त्वाची जबाबदारी तुमच्या खांद्यावर आहे. कारण सिल्वर ओककडे आज काय म्हणून बघितलं जातं हे फार महत्त्वाचं आहे. आज सिल्वर ओककडे फक्त एक निवासस्थान म्हणून बघितलं जात नाही, सिल्वर ओककडे आज महाराष्ट्राची अस्मिता म्हणून बघितलं जातं. कारण सिल्वर ओक नावाचं जे एक निवासस्थान आहे, या निवासस्थानामध्ये आयुष्याची 55 वर्ष महाराष्ट्रासाठी, महाराष्ट्रातल्या उद्योगधंद्यांसाठी, महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यासाठी, महाराष्ट्रातल्या तरुणांच्या भवितव्यासाठी आयुष्यातली 55 वर्ष ज्या व्यक्तीनं वाहिली, त्या आदरणीय पवार साहेबांशी सिल्वर ओक हे नाव जोडलं जातं. पवार साहेबांचं वास्तव्य त्या ठिकाणी येतं आणि त्यामुळे सिल्वर ओक हे जेव्हा नाव येतं तेव्हा तिथं विश्वास, तिथं आधारस्तंभ, तिथं दूरदृष्टी, म्हणजे जसा एक डेरेदार वटवृक्ष असतो, त्या वटवृक्षाच्या खोडालाही ठाऊक नसतं की पारंब्यांचा आधार आहे की खोडाचा आधार आहे. पण प्रत्येक पारंबी सुद्धा जेव्हा त्या खोडाची भूमिका बजावू शकते, एवढी ताकद प्रत्येक पारंबीला देण्याचा जो गुणधर्म असतो तो त्या वटवृक्षाचा असतो. असा महाराष्ट्राच्या राजकीय क्षितिजावरचा वटवृक्ष जर कुठे राहत असेल तर तो सिल्वर ओकला राहतो. आणि ते नाव आपण त्या हॉटेलला दिलेलं आहे. असं म्हणतात की माणसाच्या हृदयाचा मार्ग हा त्याच्या पोटातून जातो. म्हणजे आमच्या माता भगिनींना 100% ही गोष्ट ठाऊक आहे, बरोबर ना?
म्हणजे माणसाच्या हृदयाचा मार्ग हा त्याच्या पोटातून जातो हे माहीत आहे. आणि त्यामुळे या हॉटेल व्यवसायात आपण या नावानं पुढे जात असताना उत्कृष्ट चव, उत्कृष्ट सेवा या सगळ्या गोष्टी होतीलच, पण मला सर्वात जास्त गोष्ट आवडली ती म्हणजे या नावाबरोबर तुम्ही दिलेली विश्वासार्हता. आणि त्या विश्वासार्हतेला आज एक नवीन परिमाण लाभलं आहे. आणि हे परिमाण आहे ते स्वाभिमानाचं परिमाण आहे. म्हणजे अजिबात हे राजकीय व्यासपीठ नाही, त्यामुळे राजकीय खरं तर भाष्य करणार नाही वांडेकर साहेब, पण राजकीय भाष्य जरी केलं नाही तरी नावच तसं आहे. आणि त्या नावामध्ये एक फार महत्त्वाची गोष्ट आहे. विचार करा, जेव्हा देशाचं, महाराष्ट्राचं जेव्हा आपण राजकारण बघतो तेव्हा अनेक गोष्टी, अनेक स्थित्यंतर आपण होत असताना बघतो, अनेक भूमिका बदलल्या जात असताना आपण बघतो. आणि असं असताना जेव्हा माझ्यासारखा कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नसलेला, ना माझा कारखाना आहे, ना माझं हॉटेल आहे, ना माझी परदेशात कंपनी आहे, ना माझी शिक्षण संस्था आहे, अशा माझ्यासारख्या सर्वसामान्य शेतकरी मध्यमवर्गीय कुटुंबातला व्यक्ती जेव्हा आदरणीय पवार साहेबांच्या आशीर्वादानं देशाच्या लोकसभेत बसतो तेव्हा एक गोष्ट जाणवते की महाराष्ट्राची जी ओळख आहे, जी देशातली ओळख आहे, आणि महाराष्ट्राला जी महाराष्ट्राची धास्ती ही आजही दिल्लीला वाटते. म्हणजे हा आपला इतिहास आहे. उद्या शिवजयंती आहे, छत्रपती शिवाजी महाराजांची उद्या जयंती आहे. या छत्रपती शिवाजी महाराजांची जी धास्ती होती ती त्याही वेळी दिल्लीला होती. आणि त्याच छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्राची जी धास्ती आजही दिल्लीला आहे. म्हणजे एकीकडे काही राजकीय पक्ष अबकी बार 400 पार, अबकी बार, ते 400 वरून आता 370 पर्यंत आले. काहीही प्रत्येकजण जरी निर्णय घेत असला तरी आपल्याला कळतंय जर अशी परिस्थिती असली तरी सुद्धा पक्ष का फोडावे लागतात, माणसं का पळवावी लागतात. आणि या सगळ्याचं जर उत्तर शोधायला गेलं तर आजही एक 83 वर्षांचा तरुण योद्धा महाराष्ट्रात उभा राहतो. आणि ज्याच्या उभं राहण्याने दिल्लीच्या काळजात धडकी भरते. आणि त्यामुळेच मला वाटतं सिल्वर ओक या नावामध्ये हा संघर्ष सुद्धा राहुल शेठ तुम्ही लक्षात ठेवाल. त्यामुळे सिल्वर ओकचे जे सगळे गुण आहेत हे आपल्या हॉटेलमध्ये नक्कीच येऊत अशी मी अपेक्षा व्यक्त करतो. ग्राहकाच्या पसंतीस हे उतरो आणि उत्तरोत्तर आपल्या या व्यवसायाची भरभराट हो अशी आई जगदंबेकडे प्रार्थना करतो आणि थांबतो. धन्यवाद. जय शिवराय. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.